वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र। तया आठवीता महापुण्यराशी नमस्कार साष्टांग श्री ज्ञानेश्वराशी। ज्ञानेश्वर महाराज की जय, पंढरीनाथ भगवान की जय। आज आपण 11वा अभंग सुरू करणार आहोत की जो अतिशय प्रसिद्ध आहे आणि माझ्या दृष्टीने तरी तो फार महत्त्वाचा वाटतोय। हरि उच्चारणी अनंत पापराशी जातील लयासी क्षण मात्रे। तृण अग्नी मेळे समरस झाले तैसे नामे केले जपता हरी। हरि उच्चारणी मंत्र हा अगाध पळेभूत अगाधा पळेभूत बाधा भेणे याचे। ज्ञानदेव म्हणे हरी माझा समर्थ न करवे अर्थ उपनिषदा। तसा म्हटलं तर अगदी सोपा अर्थ आहे, पण त्याच्यात खोल दडलेला भरपूर अर्थ असतो, तो आपण समजून घेतोय की हरी उच्चारणी अनंत पापराशी जातील लयासी क्षण मात्रे। भगवंत काय म्हणतायत की हरीच्या उच्चारणामुळं, नुसत्या नामाच्या उच्चारणामुळं अनंत पापांचे ढीग, हे पहिल्या याच्यातही तसंच होतं की अनंत अनंत पापांचे ढीगच्या ढीग किंवा राशीच्या राशी या क्षणभरात लयाला जातात। त्याला उदाहरण त्यांनी छान दिलेलं आहे। तृण अग्नी मेळे समरस झाले तैसे नामे केले जपता हरी। तृण म्हणजे गवत आणि अग्नी। गवत हे अग्नीला मिळालं, मेळे म्हणजे मिळालं, दोघं एकत्रित आले की लगेच काय होतं, समरस झाले। ते दोघं समरस होतात म्हणजे गवताचं अग्नीमध्ये रूपांतर होतं आणि लगेचच ते नष्ट होतं। तैसे नामे केले जपता हरी, त्याप्रमाणे हरिनामाच्या जपानं आपल्या पापाचं भस्म होतं। या हरिनामाजवळ पाप येताच नाम घेतलं की ते जळून जाते, नष्ट होते आणि साधक हरिरूप होऊन जातो। हरि उच्चारणी मंत्र हा अगाध। अहो, हरिनामाचा उच्चार हा मंत्र एवढा अगाध आहे, एवढा प्रभावी आहे की त्याच्या भयानं पळेभूत भूत बाधा भेणे याचे। त्या भूतबाधा एका शब्दावर तासभर बोलता येईल इतकं आहे, खूप सुंदर आहे। आपल्याला जेवढं होईल तेवढं आपण समजून घेऊया। ज्ञानदेव म्हणे हरी माझा समर्थ न करवे अर्थ उपनिषदा। ज्ञानदेव महाराज म्हणतायत की हा माझा हरी एवढा समर्थ आहे, एवढा सामर्थ्य संपन्न आहे की त्याचं सामर्थ्य उपनिषदांमध्ये सुद्धा नाही। उपनिषदांनाही न कळण्यासारखं त्याचं सामर्थ्य आहे, कारण उपनिषदांनी आत्मतत्व ब्रह्मतत्व याचं भरपूर वर्णन केलेलं आहे, पण या हरीचं वर्णन कुठं फारसं आलेलं नाही, किंवा आलं असेल तरी तेवढं सामर्थ्य त्या उपनिषदांमध्ये नाही असं म्हणतायत। आता पापनाशकत्व हे हरिनाम कसं आहे की त्याच्या ठिकाणी नाशन करण्याचं सामर्थ्य कसं आहे हे खूप छान पटवून दिले। आणि तृण आणि गवताचा तर आपल्याला छान दृष्टांत लगेच पडतोय की त्यांचा संयोग झाला की ते सगळं पाप आपलं भस्मसात होतं, किंवा समरस होणे म्हणजे अग्निरूपच होणे। जो ज्याच्यात मिसळला त्याच्यासारखाच झाला, तो अग्नीच झाला। तसं भगवंताच्या नामस्मरणानं पापी जीवांची अनंत पाप ही संपूर्णतया नष्ट होतात, म्हणजेच तो जीव हरिरूप होऊन जातो। आणि पापराशी ह्या अनंत म्हटल्या आहेत। आता पापावर कितीतरी लोक बघा सांगतील, तासभर सांगता येईल की पाप म्हणजे काय, नक्की सांगता येत नाही माणसाला, पण पापाचे मुख्य 3 प्रकार आहेत बरं का। अध्यात्मशास्त्रात 3 प्रकार सांगितलेत। एक मुख्य पाप फार छान सांगितले,
भगवंताचं विस्मरण, दुसरं देहात्मवादी असणं. समर्थ आपल्याला तेच सांगते सारखे, देहावरची जी आसक्ती आहे ती संपवायची, पण तीच माणसाची असते. सगळं मी या देहासाठी करत असतो. आणि तिसरं आहे वेदांची आज्ञा न मानणं. म्हणून मनुस्मृतीमध्ये सुद्धा एक व्याख्या केलेली आहे. निषिद्ध कर्म प्रवृत्ती, विहित कर्म आणि त्याग यांचे, आणि विहित कर्माचा त्याग आणि इंद्रिय निग्रह नसणं हे सुद्धा पापच आहे. म्हणून पापानं मनुष्य लयाला जातो किंवा पतन त्याचं होतं. तुकोबाराय काय म्हणतात, पाप त्याचे नाव न विचारिता नीत, भलतेची उन्मत्त करी सदा. म्हणजे ज्याच्या ठिकाणी नीती नाही आहे, नीत म्हणजे नीती, तर शास्त्रानं तर 5 महापातकं सांगितलेले. असत्य भाषण, काही भागवतकारांनी तर 10 सांगितलेले. असत्य भाषण, परद्रव्य अपहरण म्हणजे चोरी करणं, हिंसा, परदारागमन आणि अभक्ष भक्षण, अपेयपान, ही सगळी पापाची हे आहेत. आणि त्यात पुन्हा 3 प्रकार आहेत, कायिक, वाचिक, मानसिक. आता मनुष्य कर्म करत असतो, पण कर्म न करता तो राहूच शकत नाही. म्हणून कर्माचे पुन्हा 2 प्रकार आहेत, एक न्याय्य कर्म आणि विपरीत कर्म. विपरीत कर्म म्हणजे हे सगळं पाप आहे. आणि सामान्य माणसाची, सामान्य जीवाची प्रवृत्ती ही पापकर्माकडेच असते. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, म्हणजे खालारा धावे पाणी, असं खाली ओहोटी असते तिकडेच पाणी धावत असतं. तसंच पुण्य ते परोपकार, पाप ते परपीडा, हे तर आपल्याला माहिती आहे. आणि व्यासांनी सुद्धा एक श्लोकात म्हणलेलं आहे, अष्टादश पुराणेषु व्यासस्य वचनद्वयम्, परोपकार हा पुण्याय पापाय परपीडनम. सोप्यात सांगितलेलं आहे पापाची व्याख्या. तर मग कुठल्या कारणानं मनुष्य पाप करतो, असा अर्जुनानं भगवंताला प्रश्न विचारला होता. अतकेन प्रयुक्तोयम पापंचरति पुरुषः, अनिच्छन्नपि वार्ष्णेय बलादिव नियोजितः. अहो, इच्छा नसताना सुद्धा तो का बरं पाप करतो? त्याला उत्तर दिलेलं आहे भगवंतांनी, कामयेष क्रोधयेष रजोगुणसमुद्भवः, महाशनो महापाप्मा विद्धेन मिह वैरिणम. काम आणि क्रोध हे अति खादाड आहेत, म्हणजेच त्यांना त्यांची भूक कधी भागत नाही, आणि म्हणून हे महापापी आहेत आणि सगळ्यात मोठे वैरी आहेत. काम आणि क्रोधाला वैरी सांगितलेले. म्हणून त्याच्या अधीन झालेला मनुष्य अविवेकानं करू नये ते करत असतो. मी म्हणलं तसं भागवतात उद्धव भगवंताला विचारतोय की श्रीकृष्णा, पाप हे जर दुःखाला कारण आहे हे माहीत असून सुद्धा मनुष्य श्वान, खरं, बोकडाप्रमाणे ते करण्याला का प्रवृत्त होतो? वास्तविक मनुष्य जन्म मिळालेला आहे. तर त्याला भगवंतांनी फार मोठं उत्तर दिलेलं आहे की रजोगुण मिश्रित मन. हे मन कसं आहे? रजोगुणाने मिश्रित आहे, आणि त्याला सुखकर संकल्प करायचे असतात. त्यासाठी संकल्पाचं ध्यान करतो सारखा तो. आणि मंदबुद्धी मनुष्याची इच्छा इतक्या अनावर होते की त्या इच्छेच्या आहारी जाऊन मनुष्य दुःख निर्माण करणारी कर्म करतो. खूप सुंदर सुंदर असं ईशावास्य उपनिषदावर पण भाष्य केलेलं आहे लोकांनी, की आपण कशासाठी सगळे हाव असते, ते धनलोभ कशासाठी? सुखासाठी. आणि मग सारखं मी करता, मी भोगता, ही जी आहे माणसाची हे. त्यामुळं या सगळ्यावर आत्मतत्वाचं विस्मरण हे सगळ्याचं कारण आहे. आणि म्हणून भगवंताच्या स्मरणात फक्त त्याचं साधन आहे हरिनाम घेणं. तर हरिउच्चारणी इतकं सांगितलेलं आहे सोपं. पण तरीसुद्धा पापकर्माचा नाश आणि फळाचं दुःख भोगून जर प्रायश्चित्त होतं, तर मग नामस्मरण कशाला? प्रायश्चित्त घेतात की नाही? आपल्याकडं प्रायश्चित्त पण खूप सांगितलेली आहेत. पण नामस्मरणानं काय होतं हो? नामस्मरणानं चित्ताची शुद्धी होते. आणि यज्ञ, दान, तप, कर्म केल्यामुळं पाप नाहीसं होईल, पण त्याच्यामुळं मलिन झालेलं जे चित्त आहे ते कसं स्वच्छ होणार? आणि त्यासाठी आपल्याला नामस्मरण हे करणं आवश्यक आहे. आणि म्हणून पुढच्या चरणात सांगितलं, तृण अग्नी मिळे समरस झाले, तैसे नाम केले जपता हरी. आता इथं तृणाऐवजी मृत्तिका म्हटलं असतं तर काय हरकत होती?
माती दीर्घकाळ जाळली तरी ती जळत नाही. पण अग्नी आणि तृण यांचं बरोबर उदाहरण दिलेलं आहे की एका क्षणात त्याचा नाश होतो. तसं आपण एका क्षणात अजामिळाचं उदाहरण माहिती आहे की फक्त एकदा नारायण म्हणलं आहे, नारायणाला बोलावलं आहे, लगेच तो त्या पापातनं मुक्त झालेला होता. नारदांनी भक्तिसूत्रात सुद्धा सांगितले बघा, सा भक्ती न कामयमाना विरोध स्वरूपात. आणि तुकाराम महाराज म्हणतात, काम नाही झालो पाही रिकामा. आता काम नाही, दोन शब्द काम वापरलेत. काम म्हणजे एक काम आपण करतो ते, आणि काम ही वासना. तर त्या दोन्ही गोष्टी नसल्या की मी झालो रिकामा. म्हणून या अभंगातलं पुढचं, हरि उच्चारण मंत्र हा गाध. आता मंत्र का म्हणतात? सगळ्यांना आता मंत्राची व्याख्या पाठ झालेली आहे. मननात त्रायते इति मंत्र. अहो किती मंत्र आहेत सांगितले, 7 कोटी मंत्र आहेत. आता इतके 7 कोटी मंत्र कधी आपण अगाध म्हणलेलं आहे, म्हणजे त्याचं सामर्थ्य हे अमर्याद आहे. आणि हरि उच्चारण मंत्र हा अगाध, तर त्याचं अगाध कल्पनातीत असं सामर्थ्य आहे. आणि सगळ्यात सोपं सार सार सार. तुकाराम महाराज म्हणतात, विठोबा नाम तुझे सार, म्हणून शूल पाणी जपतसे निरंतर. समर्थांनी तर शूल पाणीची महादेवाची किती रचना केलेली आहे मनाच्या श्लोकामध्ये, की तो इतका जपतो नाम, तर आपण उच्चारायला काय हरकत आहे. म्हणून पुन्हा एका जणांनी म्हटलेलं आहे तुकोबांनी, की उघडा मंत्र जाणा रामकृष्ण हरी म्हणा. हा मंत्र अगदी उघडा आहे, झाकून ठेवलेला नाही आहे, काही त्याच्यात गूढ काही नाही आहे, लपवण्याजोगं काही नाही आहे, झाकपाक नाही, मांडणं नाही, टाकणं नाही, म्हणून हा सोपा आहे. आता मंत्राचे 3 पुन्हा प्रकार आहेत, सिद्ध मंत्र, साध्य मंत्र आणि अरिमंत्र. बघा, सिद्ध मंत्र म्हणजे कालांतरानं सिद्धी मिळणारा, फळ मिळणारा. साध्य मंत्र म्हणजे लवकर फळ मिळणारा. आणि सुसिद्ध मंत्र म्हणजे अगदी त्वरित हे देणारा, फळ देणारा. आणि अरिमंत्र म्हणजे हा जपणाऱ्याचा सर्वनाश होतो. नामाशिवाय सगळ्या मंत्रांना ऋण आणि धनचक्राचं शोधन करावं लागतं. म्हणून मी म्हणलं, मंत्र चळे थोडा तरी धडची होय वेडा. थोडा जरी त्यात चूक झाली तरी शहाणा मनुष्यसुद्धा वेडा होतो. खूप सुंदर उदाहरणं दिलेली आहेत वेदमंत्रसुद्धा, म्हणून छान उच्चारायचे असतात. जर त्याच्यात इंद्रशत्रू हा शब्द, इंद्राचा शत्रू का इंद्र हाच माझा शत्रू, असं जर उच्चारण करताना चूक झाली तर इंद्र माझा शत्रू होऊ शकतो. असे छान म्हणजे मंत्र उच्चारणातले सोपे प्रकार, म्हणजे चुकीच्या गोष्टी कशा होतात ते खूप छान समजावून दिलेलं आहे. आणि पुढं म्हणतायत हे भगवंत, पळे भूत बाधा भेणे येथे. भेणे म्हणजे भिवून. अहो नामाच्या भयानं भूतबाधा सुद्धा पळून जाते. आता भूतबाधाचे अर्थ मी म्हणलं तसं समजून घेऊया. परवा एका याच्यामध्ये श्लोकामध्येही सांगितलेलं होतं की नामाच्या भयानं भूतबाधा पळते म्हणजे काय. भगवद्गीतेत सुद्धा म्हणलेलं आहे की नाही, भूतयोनीचे अस्तित्व म्हणणे, भूतानी यांती भूते ज्या. किंवा पद्मपुराणातही नारद म्हणतात, न प्रेतो न पिशाचो वा राक्षसो वा असुरोपी वा भक्तियुक्त मनस्कानाम स्पर्शनेपी प्रभुर्भवेत. म्हणजे भूत प्रेत पिशाच राक्षस हे कोणी भक्तियुक्त अंतःकरण असणाऱ्याला स्पर्शच करत नाहीत. म्हणून भूत प्रेत संबंधादी रोगव्याधी समस्तही नासती तुटती चिंता आनंदे भीमदर्शने. भीमरूपीमध्ये सुंदर वर्णन केलेलं आहे की हे आपल्याला कोणी बाधा करणार नाहीत. मग आपल्याला त्रिविध दुःख आहेत, आधिभौतिक, अधिदैविक, आध्यात्मिक, तर कुठल्याही प्रकारची आपल्याला हे होणार नाही. पण भूतचा अर्थ एक आपण चतुर्विध प्राणी घेतो, सर्व प्रकारचे प्राणी. भूतबाधा म्हणजे आत्ता सांगितलं तसं भूत प्रेत पिशाच त्याची बाधा. संसारातील दुःखांना, सांसारिक दुःखांना सुद्धा भूतबाधा म्हणलेलं आहे. आणि मोरोपंथ म्हणतात, भगवन नामोच्चारे सकलही पापे सवासने जळती. भगवंताच्या नामोच्चारणामुळं वासनेसह सगळी पापं ही जळून जातात. आणि अगदी सगळ्यात एक महत्त्वाचा भूतप्रेत पिशाच्या हात अर्थ आपल्याला कळलाच.
पण माऊलींनी सांगितले, जे बहुता एकावांतरू अहंकाराचा भूतसंचारू झाला म्हणून विसरू आत्मबोधाचा. मला हे वाक्य जास्त पटलेलं आहे आणि माऊलीच आपल्याला पटवून देत आहेत की दुसरं तिसरं भूत कुठलं नाही, अहंकाराचं भूत आपल्या मानगुटीवर बसलेलं आहे. आणि मग आपण सगळं अहंकाररूपी भूतसंचार हा सगळ्या आपल्या जीवनामध्ये होत असतो. म्हणून पुढेही ते म्हणतात, नवल अहंकाराची गोठी विशेष न लगे अज्ञानापाठी सज्ञानाचे झोंबे कंठी नाना संकटी नाचवी. अहो त्या नाना संकटे येत आहेत ते अहंकारामुळं. याचा भूतसंचार झाल्यावर जसं लोक म्हणतात की माणसाच्या चेष्टा भूतसंचारानं सैरभैर होतात, तसंच याचं वर्णन आलेलं आहे. आणि म्हणून महाभूताची निवृत्ती जर करायची असेल तर ती फक्त नामस्मरणाने. किती सोपं आहे हो. कुठलंच नको आपल्याला, कुठलीच भूतबाधा नको, काही होणार नाही. म्हणून ज्ञानदेव पुढं म्हणतात, ज्ञानदेव म्हणे हरी माझा समर्थ न करावे अर्थ उपनिषदा. इतका माझा हरी समर्थ आहे, अलौकिक सामर्थ्यवान आहे. त्याचं सामर्थ्य आणि त्याच्या स्वरूपाची स्थिती ही उपनिषदांनाही अतर्क्य आहे. त्यामुळं भक्तीच्या योगामुळं काय काय होऊ शकतं. ब्रह्मभूत काया होतसे कीर्तनी भाग्य तरी ऋणी देवा ऐसा सदेह सच्चिदानंद कान होवावे. आपण सदेह सच्चिदानंद का होऊ नये, त्याच्यासाठी देहादिकाला वगळून ब्रह्मरूप होणं याला ज्ञान म्हणतात आणि देहासकट ब्रह्मरूप होणं याला भक्ती म्हणतात. दोन छान फरक सांगितलेले आहेत बघा. देहाचा हे सोडायचा अभिमान, मग आपण ब्रह्मरूप होणार आहोत. आणि देहासकट ब्रह्मरूप व्हायचे याला भक्ती म्हणायचे. तर देहालाही स्वीकारायचे, देहाकडं लक्ष द्यायचं नाही असं नाही, पण देहाधारणा करत करत भक्ती करायची आहे. आणि म्हणून या नामाचं सामर्थ्य, श्रीहरीचं सामर्थ्य काय आहे तर ते आपल्याला अगाध सामर्थ्य आहे. आपण अभिमान अहंकार सगळं विसरून जाऊया आणि अहंकारानं हा आपला स्वरूपानंद किंवा आत्मानंद हा आपण विसरतोय किंवा भगवंताचा आनंद विसरतोय. भक्तीशिवाय ज्ञानात अहंकार आहे. अहंकार जोपर्यंत आहे तोपर्यंत सच्चित आनंदाची आपल्याला येणार नाही, अनुभूती येणार नाही. कारण श्रीकृष्ण कसं आहे, चैतन्य घन आहे. त्यामुळं भगवंताचं स्वरूप सच्चित आनंद आहे आणि ते आपण मिळवण्यासाठी अनुभवे चित्ता चित्त जाणे असा नामात प्रेमभाव आहे आणि आपण तो मिळवूया. हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. पण आपल्याला असे सगळे हे करण्यासाठी क्लेश अधिक पडतात. तर ते क्लेश होऊ नयेत म्हणून आपल्याला, कारण क्लेशोधिकतरच तेषां अव्यक्तासक्त. अव्यक्ताची फक्त उपासना करायची म्हटलं ना की थोडं कठीण आहे, अवघड आहे. पण व्यक्ताची, भगवंताची काहीतरी आलंबन समोर ठेवून जर पूजा केली, भक्ती केली तर ती सगळी सोपी आहे. काल आपण असं पाहिलेलं होतं. खरं म्हणजे आता ही कथा म्हणून नाहीच आहे, थोडा भागवताचा आपण काय म्हणूया परामर्श घेतोय किंवा आनंद घेतोय की त्यातलं सगळं ज्ञानही मिळवायचं. कथा या लहान मुलांसाठी आहेत. आपण कथा हे माध्यम ठेवलेलं आहे, कारण हा संपूर्ण 10वा उल्हास तर इतका भरलेला आहे. पण सगळ्यात पुन्हा ज्ञानही त्यात आहे, भक्तीचंही त्यांनी रहस्य सांगितलेलं आहे आणि ते आपण थोडंसं समजून घेतो आहोत. तर काल असं पाहिलेलं होतं की कंसानी ती सगळी योगमायेची आकाशवाणी आणि तिनं जे सगळं उच्चारण आहे ते सांगितल्यानंतर त्यानं सभा भरवली आणि मग त्याचे जे सगळे मंत्री अमात्य सगळे जे कोणी आहेत सभासद, तर ते आता सल्ला देत आहेत एक एक त्याला. आणि त्याचा सल्ला झाल्यानंतर शुक महाराज सांगतायत परीक्षितांना की वसुदेव देवकी कंसाशी बोलले आणि तेव्हा त्यांची अनुमती घेऊन आपल्या महालाकडे निघून गेलेला आहे कंस. पण मंत्र्यांना बोलावल्यानंतर सगळं मंत्री काय शहाणे नव्हतेच हो, म्हणजे ज्ञानी नव्हतेच. आणि त्यामुळं ते दैत्य असल्यामुळं आपण म्हणतो ना प्रत्येकाच्या बुद्धीची एक मर्यादा ठरलेली असते. त्यामुळं ते देवांचा द्वेष करत होते
आणि आपल्या स्वामींचं म्हणणं ऐकल्यावर ते सांगतात की भोजराज, आजच सगळ्या त्या जेवढ्या मुलांना आहे त्यांना तर ठार मारतो आम्ही, पण रणांगणाला भिणारे जे देवगण आहेत ते युद्धाची तयारी करून तरी काय करणार आहेत? कारण आपल्या टणत्काराने ते घाबरून जात असतात, असं काल मी म्हटलेलं होतं. म्हणजेच कंसा आत्ताच सांगितलं, अहंकाराचं भूत त्याच्या मानगुटीवर होतं आणि त्याला पुन्हा खतपाणी हे सगळे त्याचे काय म्हणू मंत्रीगण घालतायत. त्यामुळं ते तर उलट म्हणतात, आता याचं मोठेपण किती करावं त्याचं वर्णन, तर ते सांगतात की काही देव तर आपली शस्त्रास्त्र जमिनीवर टाकून हात जोडून अगदी दीनपणा प्रगट करू लागतात. काही जण शेंड्या सोडून कासोटं फेडून आपल्याला शरण येतात. बघा काय भाषा आहे त्यांची. आणि आम्ही भयभीत झालो आहोत, आमचं रक्षण करा, इतकं तुमच्या मागे ते लागतात. म्हणजे जे शत्रू तुमचे शस्त्रास्त्राचे प्रयोग विसरलेले आहेत, ज्यांचे रथ मोडून पडलेले आहेत, जे भयभीत झालेले आहेत, जे लोक युद्ध सोडून विमनस्क स्थितीत आहेत, ते ज्यांची धनुष्य मोडलेली आहेत, ज्यांनी युद्धाकडं पाठ फिरवलेली आहे, अशांना आपण मारीत नाही. मग जिथं भांडण तंटा नसेल तिथंच देवांचं शौर्य असतं म्हणतात. रणभूमीच्या बाहेरच ते पुशारकी मारतात. म्हणजे देवांबद्दल काय त्यांच्या मनात आस्था आहे. आणि एकांतवासात राहणारा जो विष्णू आहे ना, किंवा वनवासी जो शंकर आहे ना, किंवा अल्प सामर्थ्य असणारा जो इंद्र आहे ना, आणि तपस्वी असा ब्रह्मदेव आहे ना, हे यांनाच फक्त यांच्यापासून फक्त आपल्याला भय असणार आहे. म्हणजे चौघांचं भय आहे बाबा. बाकीचे देव सामान्य आहेत त्यांच्या दृष्टीनं. म्हणून ते म्हणतात की आपण देवांची उपेक्षा करता कामा नये, कारण ते आपले शत्रू आहेत आणि म्हणून त्यांचं मूळच उखडून टाकलं पाहिजे. त्यासाठी आपल्याकडं आपल्यासारख्या विश्वासपात्र सेवकांची नेमणूक करावी. आणि म्हणून एक छान उदाहरण देतात. यथा मयोंगे समुपेक्षितो नृभिर न शक्यते रूढपदश्चिकित्सितुं यथेंद्रियग्रामोपेक्षितस्तथा रिपुर्महान बद्धबलो न चाल्यते. आपल्या शरीरात जर एखादा रोग झाला तर त्याची जर आपण उपेक्षा केली तर काय होतं हो? त्या रोगाचं मूळ घट्ट होतं, असाध्य होतो तो रोग. किंवा इंद्रियांची उपेक्षा केली तर त्यांचं नियंत्रण करणं कठीण होतं. म्हणून योग्य वेळी योग्य ह्याला काय म्हणू आपण नियंत्रण करावं लागतं. तर शत्रूची सुद्धा आधी उपेक्षा केली तर तो आपलं सामर्थ्य वाढवतो आणि मग त्याचा पराभव करणं अवघड होतं. म्हणून शत्रूला कधी हे सगळी राजनीतीच सांगितलेली. म्हणून देवांचा आधार विष्णू आहे आणि जिथं सनातन धर्म आहे तिथे तो राहतो. कलीचं सगळे आपण पुढेही पाहूच की कुठे कुठे कली राहू शकतो आणि कुठे कुठे नाही राहू शकत. तर जिथे सत्य आहे, जिथे ब्राह्मण आहे, जिथं देव आहेत, गाय आहे, अशा ठिकाणी कलीचा निवास नाही. म्हणून ते सांगतायत की वेद, गाय, ब्राह्मण, तपश्चर्या आणि जिथे दक्षिणा दिल्या जातात ते यज्ञ सनातन धर्माची ही मुळं आहेत आणि ती आपल्याला उखडून काढता येणार नाहीत. म्हणून वेदवेत्ते ब्राह्मण, तपस्वी, याज्ञिक, यज्ञासाठी तूप इत्यादी हवीरद्रव्य देणाऱ्या गाईला आपण निपात करूया. म्हणजे जे आपल्याला त्रासदायक आहेत त्यांनाच निपात करायचं आहे. ब्राह्मण, गायी, वेद, तपश्चर्या, सत्य, इंद्रिय दमन, मनोनिग्रह, श्रद्धा, दया, सहनशीलता आणि यज्ञ ही विष्णूची शरीर आहे. विष्णू म्हणजे काय आहे? तो नुसता काही एक मानवी रूपात आलेला किंवा केवळ 4 हात आणि हे असा नाही आहे. हे सगळं त्याचं अंग आहे. मग आता खूपदा ही पुनरावृत्ती आहे. आणि मग विष्णू सगळ्या देवांचा स्वामी आहे, असुरांचा द्वेष करणार आहे, परंतु तो कुठेतरी गुहेत लपून राहतो म्हणे. आणि महादेव, ब्रह्मदेव वगैरे जे आहेत ते या सगळ्या देवतांचं तो मूळ आहे, कारण आहे. म्हणून सर्व ऋषींना मारून टाकणं हाच त्याला मारण्याचा उपाय असं सगळं सांगतायत. आणि अशी सगळी दुष्टमंत्र्याशी सल्लामसलत झालेली आहे. काळाच्या फासात सापडलेला दुष्ट कंस जो आहे तो ब्राह्मणांनाच मारणं योग्य असं त्यानं निष्कर्ष काढला आहे. आणि त्यानं इच्छेनुसार
रूप धारण करणाऱ्या हिंसाप्रेमी राक्षसांना सगळीकडे जाऊन संत पुरुषांची हिंसा करण्याचं सांगितलेलं आहे. आज्ञा केली आणि मग आपल्या महालात प्रवेश केला. आता त्या असुरांचा स्वभाव रजोगुणीच असतो आणि तमोगुणामुळं तर अजून तो त्यांचं चित्त व्यापून टाकलेलं असतं, विवेक गेलेला असतो. मृत्यू त्यांच्या डोक्यावर नाचत होता म्हणून तर ते संतांचा द्वेष करतात. बरोबर कसं विरुद्ध सांगितलेलं. त्याच्या उलट आपल्याकडे काय सांगतात? संत संगतीने, संतांची संगती करायला पाहिजे, त्यामुळं आपल्याला मनोमार्ग गती असते. तर हे लोक संतांचा अनादर करतात. त्यांचं कुकर्म हे त्यांचं आयुष्य लक्ष्मी, कीर्ती, धर्म, इह परलोक, आशा, आकांक्षा आणि संपूर्ण कल्याण नष्ट करतं. कारण त्यांचं वागणं, म्हणून आपल्याकडे आचरणाला फार महत्त्व दिलेलं आहे. सगळा भागवत धर्म असेल, वैदिक धर्म असेल, कुणीही झालं तरी आपल्याला, किंवा आता हरिपाठ पाहतो आहोत, चांगलं आचरण हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि म्हणून शुकाचार्य पुढे आता गोकुळामध्ये जो भगवंताचा जन्माचा महोत्सव आहे त्याचं फार सुंदर वर्णन केलेलं आहे व्यासांनी, की नंद महाराजांना मुलगा झाल्याचं समजताच अतिशय आनंद झाला, आनंदी आनंद. म्हणून आपल्याला ते गीत सगळ्यांना माहिती आहे, पण आपण 8 दिवसांनी म्हणणारच आहोत. किती सांगू मी सांगू कुणाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला. रास खेळू चला, रंग उधळू चला, आला आला ग कान्हाला. ते मोठं झाल्यानंतरच आहे, पण तरीसुद्धा जन्माला आल्या आल्या किती आनंद झाला. मग त्यांनी लगेच काय केलं हो, तर स्नान केलं. समजले आता मुलगा झाला. पवित्र होऊन वस्त्रालंकार घातलेले आहेत. मग वेदवेत्या ब्राह्मणांना बोलावलं आहे, पुण्याह वाचन केलेलं आहे आणि पुत्राचा जातकर्म संस्कार केलेला आहे. त्याचबरोबर देवता आणि पितरांची विधीपूर्वक पूजा केलेली. आणि आपल्या ब्राह्मणांना त्यांनी वस्त्रालंकारांनी सुशोभित केले. जेवढं दान देता येईल तेवढं दिले. 2 लाख गाई त्यांनी दान केले. बघा, पुत्रजन्मासाठी किती लोक म्हणजे आता तो धनवंत हेच होता, धनवंत होता, श्रीमंत होता, राजा होता, पण तरीसुद्धा देण्याची ताकद होती त्याच्याकडे, मानसिक आणि शारीरिक. आणि रत्न आणि सुंदर वस्त्रांनी झाकलेले तिळांचे 7 ढीग दान केलेत. काय? रत्न आणि सुंदर वस्त्रांनी झाकलेले तिळांचे 7 तिलदान सगळ्यात श्रेष्ठ दान मानलेले. आणि कालगतीनं पाणी, अशुद्ध भूमी इत्यादी, किंवा स्नानानं शरीर, धुण्यानं वस्त्र, संस्कारांनी गर्भ, तपश्चर्यानं इंद्रिय, यज्ञांनी ब्राह्मण, दानानी धन धान्य आणि संतोषानी मन आणि द्रव्य शुद्ध, ही सगळी द्रव्य आहेत, ही शुद्ध होतात. म्हणून आत्म्याची शुद्धी आत्मज्ञानाने होते. खूप सुंदर आहे श्लोक, ऐकवते तुम्हाला. कालेन स्नान शौचाभ्याम संस्कारैस्तपसे जया शुद्ध्यन्ति दाने संतुष्ट्या द्रव्याण्यात्मात्मविद्यया. आत्मविद्येनं आत्मा आपल्याला पवित्र होत असतो. तसंच सगळे ब्राह्मण त्यावेळेला मंगलमय आशीर्वाद देऊ लागले. पौराणिक वंशाचे वर्णन करणारे स्तुतीपाठक स्तुती करू लागले. गायक गाणी गाऊ लागले. भेरी दुंदुभी यांचा सगळ्यांचा नाद होऊ लागलेला आहे. खूप सुंदर वातावरण निर्माण झालेलं आहे. आणि गोकुळातील सगळ्यांची घरं, दारं, अंगणं, आतील भाग सगळं सगळं चकचकीत स्वच्छ शुद्ध केले. बघा, आपल्या घरामध्ये जर बाळ जन्माला आलं तर 11व्या दिवशी असं घर सगळं शुद्ध पवित्र केलं जातं. तशी ही सगळी पूर्ण गोकुळ सगळं स्वच्छ केलेलं आहे, सुंदर केलेलं आहे. सुगंधित द्रव्य शिंपडलेली आहेत. रंगीबेरंगी ध्वज उभारलेले आहेत. ध्वज, पताका, फुलांच्या माळा, रंगीबेरंगी वस्त्र, झाडांच्या पानांच्या तोरणांनी सजवले. सगळं नैसर्गिक केलेलं आहे. आणि गाई, बैल, वासरांच्या अंगांना सुद्धा आपल्याकडं बेंदूर किंवा म्हणतो ना बैलपोळा आता करतील साजरा, तर त्यावेळेला हळद आणि तेलाचा लेप दिला गेला. त्यांना गेरूनं रंगवलं गेलं. शिंगांना छान रंगवतात बघा. आणि मोरपंख, फुलांचे हार,
तरथरेची सुंदर वस्त्र आणि सोन्याच्या साखळ्यांनी सजवलं गेले बघा. या गाई कारण गोकुळ म्हणजे काय, गोकुळ, गो म्हणजे गाई, त्यांचं कुळ असं ते गोकुळ होतं. आणि यशोदेला पुत्र झाला हे ऐकून गोपींना तर केवढा आनंद झालेला आहे. त्यांनी वस्त्र, अलंकार, डोळ्यात काजळ बिजळ घालून हल्लीच्या टाईपमध्ये मेकअप भरपूर करून त्या सजलेल्या आहेत. पण नैसर्गिक आहे ते सगळं. आणि त्या अतिशय सुंदर, म्हणजे कुंकुम तिलक लावलेलं आहे, इतकं सुंदर त्या दिसायला लागलेल्या होत्या. त्यांनी भरपूर सगळ्यांनी भेटवस्तू लगबगीनं आणलेल्या आहेत, यशोदेकडे गेलेल्या आहेत. त्यांच्या रत्नांची कुंडलं चमचम करत होती, गळ्यामध्ये सुवर्णाचे हार होते. आपल्याकडे बघा काही कार्यक्रम असला की सगळ्या महिलांना छान सजधजायला फार आवडतं. वेणीमध्ये फुलं माळलेली होती. अगदी छोट्या छोट्या गोष्टीसुद्धा भागवतकारांनी इतक्या सुंदर रंगवलेल्या आहेत. आणि मग सगळ्याजणी बाळाला आशीर्वाद देत होत्या, भगवान याचं दीर्घकाळ रक्षण करो. ता आशिष्य प्रयुंजानाश्चिरं पाही ती बालके हरिद्राचूर्ण तैलाद्भी सिंचन्त्यो जनमुज्जगूः. आणि मग त्या आजूबाजूच्या लोकांवर सुद्धा हळद तेल मिश्रित पाणी आजूबाजूच्या लोकांवर शिंपडत होत्या आणि उच्च स्वरात श्रीकृष्णाला उद्देशून गीत गात होत्या. तर हळद तेल हे का, हळद ही निर्जंतुक आहे. हल्लीचे रंग बघा कसे असतात, त्रासदायक. नंतर 8-8 दिवस लोकांचे जात नाहीत आणि आग होते, काय काय स्किन डिसीज होतात. हे सगळं हळदीचं शुद्ध केलेलं. आणि मग भगवान श्रीकृष्ण जेव्हा या नंदाच्या व्रजामध्ये प्रगट झाले तेव्हा त्यांच्या जन्माचा असा महान उत्सव साजरा केला गेला. निरनिराळी मंगल वाद्य वाजवण्यात आली. किती किती सुंदर हे वर्णन हो. ते असं म्हणजे त्याच्यात आपण रमून जातोय अगदी. अहो हे आनंदानं बेहोश होऊन हे गोपगण तर स्वतः एकमेकाच्या अंगावर दूध दही तूप आणि पाणी उडवायला लागलेत. म्हणजे इतकी रेलचेल होती. आता आपसं आपल्याकडं येईल का उधळायला. आणि एकमेकांच्या तोंडाला लोणी लावत होते आणि लोणी फेकून आनंदोत्सव साजरा करत होते. केवढी रेलचेल होती. आणि नंद तर अतिशय उदार होते. त्यांनी गोपांना पुष्कळशी वस्त्र दिली, अलंकार दिले, गायी दिल्या, सूत, मागध, बंदीजन, नृत्य करणारे, वाद्य करणारे, या सगळ्यांना निर्वाहासाठी जेवढं काही देता येईल त्यांनी ज्यांनी जे मागितलं त्याला ते दिलेलं आहे. हे पूर्वी फार असायचं. दशरथांनी सुद्धा राम झाल्यानंतर सगळ्यांना भरपूर दानं दिलेली आहेत, यथोचित सत्कार केले सगळ्यांचे. आणि मग त्यामुळं भगवान विष्णू प्रसन्न होऊन आपल्या मुलाचं कल्याण व्हावं असं त्यांना वाटत होतं की आपल्यावर परमेश्वर प्रसन्न झालेला आहे. नंदांनी अभिनंदन केलेली भाग्यवती रोहिणीसुद्धा दिव्य वस्त्र, हार, गळ्यातील वेगवेगळ्या अलंकारांनी नटून थटून आलेली होती. तिला तो बलराम झालेला आहे. मग त्याच दिवसापासून नंदाच्या व्रजामध्ये सगळ्या प्रकारची समृद्धी झाली. जसे भगवंत त्या ठिकाणी आले ना तशी सगळी समृद्धी. म्हणजे केवळ चांगल्या, म्हणजे आता हा तर भगवानच आहे, पण साधे आपल्या घरी साधू संत येती घरात, तोची दिवाळी दसरा, चांगले आले लोक की आपलं वागणं चांगलं होतं. आणि त्या दिवसापासून गोकुळाच्या संरक्षणाची कामगिरी गोपांवर सोपवलेली आहे. आणि नंद कंसाला वार्षिक कर देण्यासाठी मथुरेला गेला. आता इथपर्यंत आपलं कदाचित होईल, आहेत अजून 2-4 मिनटं. तर तो नंद जेव्हा मथुरेला गेला तेव्हा वसुदेवांना समजलं नंद आलेले आहेत बघा. हो, जीवाचा आपला काय म्हणतात ना, काळजाचा तुकडा नेऊन तिथं ठेवलेला आहे. पण केवढं मन उदार होतं. आणि मग त्याला भेटण्यासाठी नंदाच्या वस्तीस्थानावर वसुदेव गेलेले आहेत. वसुदेवांना पाहिलं की नंदांना खूप आनंद झाला. जसं काही आपल्या एखाद्या मृतवत शरीरामध्ये प्राण यावा तितकी अवस्था त्यांची झालेली आहे. दोघांनी एकमेकांना अगदी कवटाळलेलं आहे, आलिंगन दिलेलं आहे. आणि नंदांनी वसुदेवांचा मोठा सत्कारही केला. ते आरामात बसले आणि वसुदेवांचं चित्त आपल्या पुत्रांकडं लागलेलं होतं. कसं विचारणार हो, माझी मुलं बरी आहेत का. वसुदेव फक्त कसे सांगतात, थोडंसं आडपडद्यानं सांगतात की अरे बंधो, तुझं आता वय झालं आहे, आत्तापर्यंत तुला मुलबाळ नव्हतं बरं का. आता कशी म्हणजे किती मन मोठं बघा. तर आता तुला एवढंच काय संतान होण्याची आशासुद्धा नव्हती.
पण तुला आता मुलगा झाला, ही मोठी भाग्याची गोष्ट आहे. आज आपली भेट झाली, ही सुद्धा अतिशय आनंदाची गोष्ट आहे. संसाराचं चक्र असंच असतं म्हणतो. आणि जणू काही एक प्रकारचा पुनर्जन्मच आपण समजलं पाहिजे, वृद्धत्व वगैरे. तर त्यांनी असं म्हणलेलं आहे की तू हल्ली आपल्या बांधवांसह स्वजनांसह वनात राहतोस, सगळीकडं सगळं भरपूर आहे ना, रेलचेल आहे ना म्हणे, जनावरं रोगराईपासून मुक्त आहेत ना वगैरे सगळे प्रश्न विचारले. आणि पुन्हा फक्त नंदही सांगतात, हो कंसानं देवकीचे पुत्र मारले, शेवटी एक मुलगी वाचली होती, ती स्वर्गाकडे गेली. त्या दोघांची सुखदुःखाच्या सगळ्या चर्चा चाललेल्या आहेत. पण जो असा भाग्यवान आहे की जो हे आहे, तो या सुखदुःखाला कधी जुमानत नाही. आणि वसुदेव म्हणतात, कंसाला त्याचा वार्षिक कर चुकता केलास ना, आपली भेटही झाली, आता तू इथं अधिक काळ राहू नकोस, कारण आजकाल गोकुळात मोठमोठे अपशकुन व्हायला लागलेत. आणि मग वसुदेवांना असं म्हटल्या नंदांनी सगळ्या आणि गोपांनी त्यांचा निरोप घेतला आणि ते छकड्यावर स्वार होऊन आपल्या गोकुळामध्ये आलेत. आता उद्यापासून मात्र सगळे पराक्रम आपल्याला भगवंताचे पाहायचे आहेत. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. धन्यवाद.